विजयासाठी तलवार चालून गेला. निधड्या छातीने अख्खा हिंदुस्तान हलून गेला. वाम नखाने अफजल खानचा कोठाळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शेतांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. महाराजांना माझा मानाचा मुजरा करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. जगदंब 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 माझ्या शूरवीर मावळ्यांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आज माझ्या मराठा मावळा मुलखात हे चाललंय तरी काय, हे चाललंय तरी काय. मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, पोर्तुगीज आणि इंग्रज या बलाढ्य देशातून आपल्या तलवारीचं पाणी पाजून त्यांना मराठीच का दाखवणाऱ्या माझ्या मावळ्यांना झालंय तरी काय, झालंय तरी काय. रणांगणात अखेरपर्यंत लढायचं सोडून असं हातबल म्हणून आत्महत्येचा जुबळा मार्गदर्शकाने आम्हाला रुचले नाही आणि कदाचित रुचणार सुद्धा नाही. असे का ना बापका प्रसंग, परंतु मावळ्यांना असे खचून जाण्यास काय कारण. आम्ही पण काही लढाया केल्या, मोहिमा गाजवल्या, परंतु हे स्वराज्य आम्ही एकट्याने स्थापन केले नव्हते. तुमच्यासारख्या शूरवीरांच्या बळावर काही गडबड किल्ले जिंकले. काही प्रसंगात काळीचा तुकडा असलेला किल्ला आम्हाला गमवावेही लागले, परंतु आम्ही निराश झालो नाही. तुम्ही तर माझे मावळे आहात, तुम्ही तर माझे मराठे आहात. सिंहाच्या जबड्यात घालून आहात मोजती दात, सिंहाच्या जबड्यात घालून आहात मोजती दात. ही जात मराठ्यांची, हा असा मराठ्यांचा दराडा. पण आज आम्हाला काय दिसत आहे, हा मर्द मावळा खचून गेल्याचे पाहून आमची काळीच तुटते आहे. नाशिक जिल्ह्यात गरीब शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्यांनी नांदेड परभणी चक्क मुलींचे व्यवहार केलेले आहेत. चक्क मुलींचे व्यवहार आणि तिथे कोल्हापूरची पुन्हा तर फार नुकसान झाले हो. आणि ही चाललेली महामारी, अहो ही कोरोना हो, कोविड-19 हो, यांनी तर अगदी 2 वर्षापासून माझ्या मावळ्यांना घरातच ठेवलंय, घरातच ठेवलंय. हे चाललंय तरी काय, हे चाललंय तरी काय. हे सारं ऐकून आम्हाला अतिशय दुःख होतंय की छत्रपती शिवरायांचे मावळे असं स्वतःला म्हणतात आणि हक्काची लढाई लढून लाख मोलाचा जीव घालवता. निश्चयाचा महामेरू बहुजनांचा आधारू, निश्चयाचा महामेरू बहुजनांचा आधारू, अखंड स्त्रीचा निर्धारू, श्रीमंत योगी असा महाराजांचा गुणगान करता आणि ऐन मोक्याच्या प्रसंगात आपल्या महाराजांचा प्रेरकम विसरता. अहो आग्रहण सुटकेचा प्रसंग आमच्या जीवावर भेटला होता, परंतु आम्ही डगमगलो नाही. उलट चातुर्याने संयमाने स्वतःची सही सलामत सुटका करून घेतली. मुघलांना घाम फुटला की माझे मावळे फक्त लढले जातात, रडले नाही, मागे हरले नाही. हा तुम्हा मराठ्यांचा इतिहास आम्ही तुला स्मरण करून देवावा. म्हणजे काय, म्हणजे काय. दिसायला साधा भोळा पणांगाने रांगला, पिंडाळ मिशी, मधात चाल आणि खरी आवाज याला म्हणतात शुभांचा मावळा. माझे मावळे अनेक लढायला मिळाले, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यावर आमचे एवढेच सांगणे आहे की न्याय हक्कासाठी लढा, रयतेला सुसावले असे कृत्य होऊ देऊ नका आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळाले त्याची रे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. नारद जवळ इथेच थांबते. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ, जय शंभूराजे. धन्यवाद धन्यवाद. जिनके कहने पर चली थी आज़ादी की आंधी, जिनके कहने पर चली थी आज़ादी की आंधी, फिर भी क्यों कहते हैं मजबूरी का नंबर मगर. आपको पता चल गया होगा आज मैं राष्ट्रपिता बना हूँ. नमस्कार, मेरा नाम शौर्य सचिन पवार है. मैं सेकंड स्टैंडर्ड ओपर डिवीजन ओपर क्लास में पढ़ता हूँ. मैं बापू और राष्ट्रपिता के नाम से भी जाना जाता हूँ. मैं एक महान स्वतंत्र सेना हूँ. मैं अहिंसा पर विश्वास करता हूँ. मैंने उसी के बल पर मैंने सबको देश को आज़ादी दिलाई. मैंने कई सारे कार्य किए जैसे कि देश को आज़ाद किया जाए. मेरा जन्म गुजरात के पोरबंदर में हुआ था. मेरा पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी है. मेरी हत्या नथुराम गोडसे ने गोली मारकर की थी. गांधी जी सबसे न्यारे है, गांधी जी सबसे प्यारे है. भगा दिया अंग्रेजों को बिना किसी हथियार, भगा दिया अंग्रेजों को बिना किसी हथियार. दिला दिया आज़ादी हमें अहिंसा के हथियार से. दिला दिया आज़ादी हमें अहिंसा के हथियार से. जैसे कि मैंने देश को आज़ाद किया उसी तरह हमें
मास्क, सैनिटाइजर, 2 गज की दूरी, सभी ने वैक्सीन लगाकर देश को आजाद करना। जय हिंद, जय भारत, जय भारत। शिवनेरीवर एक तारा चमकला, शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला, मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी आपल्या मराठी मातीवर भगवा झेंडा रोवला. एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊची, मुहूर्त मेट रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. आज मी इथे अशा एक महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांचे मला व तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. त्यांना शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि खुशाल ग्रहबुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गजरला. महाराष्ट्रात असा एकच शिवराजा होऊन गेला. थँक्यू. Hello friends, good morning miss. My name is Rudra Krishna. I am first Ruby class. Today I am introduce myself. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे मी इंग्रज ठणकावून सांगितले. माझ्या मते देशप्रेम आणि देश अभिमान हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला असायलाच हवे. देशकार्य हेच देवकार्य आहे, देशभक्ती हीच देवभक्ती आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्व देश बांधवांना एकत्र आणण्यासाठी मी शिवजयंती व गणेश उत्सव सुरू केले. श्री गणेशाचे प्रथम पूजन आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे दैवत आहे. क्रांतिकारी विचारांनी भारावलेल्या स्वातंत्र्यवीरांनी. नमस्कार, मला ओळखलं का? मी देवूजी झिंगराजी जानोरकर, पण लोक मला गाडगे बाबा म्हणतात. मी अमरावतीमध्ये 23 फेब्रुवारी 1876 मध्ये जन्मलो. मी एक साधा शिक्षित माणूस आहे, पण मी कीर्तन करतो व माझे गाव झाडून स्वच्छ करतो. Hello everyone, my name is Namasri Pramod Kapanis, Standard 2nd Division Local. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालवत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखत काय म्हणा? सावित्री ज्योतिराव फुले, नायगावच्या कंडोली पाटलांची कन्या आणि फुले घराण्यांची सून. अवघ्या 9व्या वर्षी ज्या माणसाची माझा विवाह झालाय, तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तर तो एक जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. त्या काळी स्त्रियांना उभाटाला आणण्याची परवानगी नव्हती. कसं आपण भला आणि आपलं घर भला आणि आपलं चूल भलं एवढेच, आणि त्याच्यावर एकमेव मार्ग होताच म्हणजे शिक्षण. एक दिवस शेठजी माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आले आणि म्हणाले, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झाला माझा अभ्यास. बेक बे बेचली चार बेचीचा काना मात्रा विलांटा आकार उकार सारं मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता काव्य सुद्धा रचायले. 1 जानेवारी शनिवार दिनांक
जानेवारी 1848 रोजी आम्ही सर्व धर्मीय मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यातली पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा मीच. अहो, शेरपाटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण जो वाघासारखं जगलात ना तर समाजात नाम होईल. पण सगळीकडे एकच गुण चालू होता, धर्म बुडाला. अहो, शिक्षणाने काही धर्म बुडतो का? धर्म माणसासाठी का माणूस धर्मासाठी? आम्ही सारं सहन केलं. कोणी शेण फेकलं तेही सहन केलं, कोणी चुकले तर कोणी शिव्या दिल्या तेही सहन केलं. पण आता मला सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि अशातच एक दिवस एक धतिंगड माझ्यासोबत जाण्यात आला ना आणि म्हणाला, ए तिवडे, कुठे निघालीस? आज आमच्या पोरीबाळांनी शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यायला आहे की शिक्षण? कदाचित तिला माहिती नसावं की आम्ही पण ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. आणि खाटला लावला कानाखाली आणि ठणकावून सांगितले, आज आलाय थोबडं फोडलंय, परत आला तर तुझ्या रक्ताने जमिनीला नाव घाले. बघता आम्ही मुलींच्या 18 शाळा सुरू केल्या, कारण आनंद असतो होता श्री शिक्षणाचा. जर मुलगा शिकला तर तो एकटाच शाळा होतो, आणि जर मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शाळा होतं, समाज साक्षर होतो आणि आपल्या देशाची प्रगती होते. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या पोरीबाळांना शिकवा आणि समाज साक्षर करा. मनःपूर्वक धन्यवाद. झांसी की रानी लक्ष्मीबाई, इस धरती माँ की बेटी. एक देश के होकर भी हम कितने टुकड़ों में विभाजित है. सबका अपना अपना व्यक्तिगत स्वार्थ है. आज अगर हम में एकता होती तो ये अंग्रेज हमारी ओर नजर उठा के देखने की हिम्मत तक नहीं करते. राज करना तो बहुत दूर की बात थी. हमारे राजाओं में स्वराज और स्वदेश का जुनून ही नहीं है. सिर्फ अपनी गद्दी की लालसा है. यही वजह है कि हर जुनून वाले इंसान को अकेले ही लड़ना पड़ा है. चाहे वह छत्रपति शिवाजी महाराज हो या महाराणा प्रताप, एक को दूसरे का साथ या दूसरे का सेनापतित्व स्वीकार ही नहीं है. दूसरे के पीछे चलने से मूछ नीचे हो जाएगी. फिर भला एक औरत को कैसे बर्दाश्त कर पाएंगे. स्वराज के लिए मैं पीछे चलने को तैयार हूँ, पर आगे बढ़ने का तो कोई साज दिखाए. मेरा मकसद सिर्फ झांसी का स्वराज नहीं. मैं चाहती हूँ कि आवाज़ देश के कोने कोने से उठनी चाहिए, तभी सही मायने में स्वराज होगा. मैं जानती हूँ कि ये डगर कठिन है, लेकिन नामुमकिन नहीं. मैं मेरी जान कुर्बान तो कर दूंगी, पर मैं मेरी झांसी नहीं दूंगी. हर हर महादेव, जय हिंद. चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी. बूंदेले हर बोलो की हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. थैंक यू. दोस्तों, पहचाना मुझे नहीं? ये मेरे पंछी मेरी पहचान है. मैं हूँ मेरी को. मेरा जन्म 1 मार्च 1983 को मणिपुर के एक छोटे से गांव में हुआ. मेरे माता पिता एक गरीब किसान थे. बचपन से ही मुझे खेल कूद का बड़ा शौक था. मैट्रिक की परीक्षा में फेल होने के बाद मैंने 15 साल की उम्र से ही इम्फाल में स्पोर्ट्स एकेडमी ज्वाइन कर ली, और तभी से शुरू हो गया ये मेरा बॉक्सिंग का सफ़र. पहले तो मेरे घर वालों का सपोर्ट नहीं था. वो मेरे चेहरे पर चोट लगने से डरते थे. अगर मेरा चेहरा खराब हो जाता तो मेरी शादी में दिक्कत आएगी, ऐसी उनकी सोच थी. लेकिन बाद में उन्होंने मुझे सपोर्ट किया, और शादी के बाद भी मेरे घर वालों ने मुझे सपोर्ट किया, और चल पड़ा है मेरा बॉक्सिंग का सफ़र. जितना कठिन संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी, ये मेरे बारे में सच है. मैंने यहाँ तक पहुँचने के लिए बहुत मेहनत की है, बहुत संघर्ष किया है. इसीलिए मैं पूरे जगत की एकमात्र महिला हूँ जिसने 6 बार वर्ल्ड चैंपियनशिप में गोल्ड मेडल जीता है. और मेरी इसी कामयाबी के लिए भारत सरकार ने मुझे अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार और राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार से नवाजा है. जय हिंद, जय भारत. थैंक यू. बता देता हूँ. मेरा नाम है सरदार वल्लभ भाई पटेल. गुजरात राज्य में मेरा दुनिया का सबसे बड़ा स्टैचू है. मुझे वहाँ से सारा दिखता है. अभी तो मेरे देशवासियों ने मेरा देश का नाम तो बहुत ऊंचा किया. मुझे तो बहुत अच्छा लगता है, पर मुझे कुछ बुरा भी लगता है. बात नंबर 1, हमारे देश के नौजवान नशे के आदि हो रहे हैं, इसलिए हमारा देश का भविष्य खराब हो रहा है. बात नंबर
दो, हमारे देश में भ्रष्टाचार बढ़ने के कारण गरीब और गरीब हो रहा है। बात नंबर 3, कोरोना के वजह से लॉकडाउन होने के कारण छोटे बच्चों के शिक्षा पर बहुत बुरे असर पड़ने के कारण बच्चे तो सब भूल गए हैं। इस लोक पुरुष का आप सबको एक संदेश है, आप सबको जरूर लसीकरण करने, लसीकरण कराओ, कोरोना को हराओ। जय हिंद, जय भारत। आदरणीय प्रधानाचार्य, अध्यापकगणों और मेरे सभी सहपाठियों को मेरा नमस्कार। मेरा नाम नरेंद्र मोदी है और मैं महात्मा गांधी जी के कुछ विचार आपको बताने वाला हूँ। गांधी जी ने दिया संदेश, स्वच्छ रखो ये भारत देश। स्वच्छ भारत अभियान भारत के नागरिकों के लिए स्वच्छता के प्रति जागरूकता और सुधार लाने के लिए किया गया अभियान है। जन जन का नारा है, भारत को स्वच्छ बनाना है। नई दिल्ली के राजघाट से प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने स्वयं सड़कों को साफ करके स्वच्छ भारत अभियान की शुरुआत की थी। स्वच्छ भारत है अपना सपना, स्वच्छता की ओर कदम बढ़ाना, प्लास्टिक का उपयोग न करना, कपड़े की बैग को बढ़ावा देना, शौचालय का उपयोग करना, बीमारियों से मुक्त होना। स्वच्छ भारत है अपना सपना, स्वच्छता की ओर कदम बढ़ाना। थैंक यू। मेरा नाम है आराध्य नीति नायरे। आज मैं भगत सिंह का रोल करने वाला हूँ। सब पर आशिक की तमन्ना आप हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू है कातिल में। जिंदगी तो अपने दम पर जीती जाती है, दूसरों कंधों पर बोझ हो जाती है। जी हाँ, मैं हूँ भगत सिंह, एक क्रांतिकारी, आजाद ख्याल वाले क्रांतिकारी। मुझे तो सिर्फ इस जालिम अंग्रेजों से आजादी चाहिए। मेरा मकसद है इस हिंदुस्तान को आजादी दिलाने का। इस युद्ध ने हमारा खून मांगा, हम खून देने के लिए तैयार हो गए, पर अंग्रेजों से कोई समझौता नहीं की। इस स्वराज्य पर हमारा हक है, हम किसी भी कीमत पर छीन आएंगे, कितनी भी कीमत चुकानी पड़े। ये आजादी का सूरज देखने के लिए मैं जिंदा नहीं रहूंगा, मेरे मौत में ही जीते। ये शरीर इस मिट्टी से बना है, इस मिट्टी में भी जाएगा। इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम। थँक यू। सुरेख स्वप्न। मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये माझा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला। माझे खरे नाव हिना रेणकर असे होते, पण मंगेशी आमच्या गावावरून वडिलांनी आमचे आडनाव मंगेशकर असे केले। त्याच्याच एका नाटकातील ललिता नावाच्या पात्रावरून माझे नाव लता मंगेशकर ठेवण्यात आले। मी एवढी 5 वर्षाची असताना माझे वडील गुरुनाथ मंगेशकर हे आम्हाला सोडून गेले। त्यानंतर माझी आई शेवंता मंगेशकर आणि माझे लहान भावंड आशा, उषा, मीना, हृदयनाथ आणि मी आमचा खडतर जीवन प्रवास सुरू झाला। मी पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत गेली तेव्हा गुरुजींनी माझं खूप कौतुक केलं। मी दुसऱ्या दिवशी जेव्हा आशाला कडेवर घेऊन शाळेत गेली तेव्हा गुरुजी म्हणाले, असं लहान पोरांना शाळेत आणता येणार नाही। शाळा सुटल्यावर मी घरी गेली आणि आईला म्हणाले, आजपासून मी शाळेत कधीच जाणार नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर माझे लहान भावंडांनी घर कसं चालवायचं हे 2च प्रश्न महत्त्वाचे होते। 13 वर्षाची असताना मी इंडस्ट्रीत आली। तोवर यायला मला खूप हिणवलं गेलं। एक व्यक्तीने तर म्हणालं की तुमच्या आवाजातून मराठी घाट भुताचा वास येतो। मला खूप वाईट वाटलं। सांगलीत बाळाखाली मी विठू नावाच्या नोकरकडून शिकली। शाळेत न जाता मी हिंदी, उर्दू, तमिळी, बंगाली यासारख्या अनेक भाषा शिकली। पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न यासारख्या बहुसंख्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले। गान कोकिळा, सुरुकी देवी म्हणून मला भारत आणि भारताबाहेर खूप मायबापांचं प्रेम मिळालंय। जाता जाता इतकंच सांगेन, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज में पहचान है, घर याद रहे। धन्यवाद। Morning everyone, respected principal ma'am, teachers and my dear
प्यार से मुझे मनु कहा जाता था। मैं युद्ध कला में निपुण थी। मेरा विवाह झांसी के राजा गंगाधर राव से हुआ और मैं झांसी की रानी बनी। अंग्रेजों को सबक सिखाने के लिए मैंने ये घोषणा की कि मैं अपनी झांसी नहीं दूंगी। जब मैं झांसी की रानी बनी तभी हाँ इसी जगह पर तलवार हाथ में लेकर प्रतिज्ञा सीखी कि जब तक मेरे शरीर में रक्त है तब तक मैं पूरी निष्ठा से झांसी की रक्षा करूंगी। मैं इस धरती माँ की बेटी हूँ और मेरे होते हुए कोई भी फिरंगी मेरी धरती को हाथ नहीं लगा सकता। मेरे खून का एक एक बूंद मेरी झांसी में कुर्बान है। अगर किसी में हौसला है तो आजमा कर देख लो। हम लड़ेंगे और हमारी आने वाली पीढ़ी आजादी का उत्सव मनाएंगे और हम लड़ेंगे और छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज्य के सपनों को पुनः जीवित करेंगे। मैं रानी लक्ष्मीबाई वो मिसाल बनूंगी जो हर वासियों के अंदर आजादी की भूख बनकर देखेगी। जब बेटी उठ खड़ी होती है तब विजय बड़ी होती है। मैं अपनी झांसी कभी नहीं भूलूंगी। थैंक यू। नमस्कार, मी राजमाता जिजाऊ 400 वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची मी आई होय. अभिमान वाटतो मला माझ्या शिवबाचा. माझ्या रायगडावर रक्त सांडले, माझ्या प्रतापगडावर रक्त सांडले ते माझ्या मावळ्यांचे. जागोजागी माझा शिवबा वाटला गेला. हा माझा, तो माझा, जिजाऊ आमची. नाही नाही नाही, मी कुणाचीही नाही. ज्या स्वराज्यात स्त्रीचा सन्मान केला त्या माझ्या शिवबाने. मुलगी नको, मुलगी नको. अरे कसले शिकलेले तुम्ही. तेव्हा जर जिजाऊ नसती तर मिळाला असता का शिवबा तुम्हाला. नाही ना. मग म्हणायचं नुसतं झाशीच्या राणीचा देश, अहिल्याबाईंचा देश. मातृत्व जिजाऊ माता, कर्तृत्व अहिल्या माता, नेतृत्व झाशीची राणी असं नुसतं म्हणतात आणि जयंत्या पुण्यतिथ्या करतात. मला राजमाता म्हणतात ना म्हणून सांगते, गर्भातही माझं बाळ सुरक्षित नाही. मुलगा घराचा कुलदीपक आहे तर मुलगी घरातील पंथी आहे. आजकालची माझी जिजाऊ तर व्हॉट्सॲप, फेसबुक, TV यामध्ये गुंतलेली असते. मातांनो, तुम्हाला एक सांगावंसं वाटते, हे सर्व थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील जिजाऊंना तुम्ही जागं केलं पाहिजे. आज मला खरंच असं वाटतंय की शिवबा विना माझा महाराष्ट्र ओस पडलाय. मातांनो, तुम्हाला एक सांगावंसं वाटते, हे सर्व थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील जिजाऊंना जागं केलं पाहिजे. मातांनो, जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की माझा मुलगा शिवबा व्हावा तर आधी तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. धन्यवाद. प्रवीण भांगरे from 3rd standard choral class. Today my get-up is Bhagat Singh. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना ये जोर कितना बाजू एक कातिल में है. जिंदगी तो सिर्फ अपने दम पर जीती जाती है. दूसरों के बंदों पे तो सिर्फ जरा जे उठाए जाते हैं. जी हाँ, मैं भगत सिंह एक क्रांतिकारी, एक आजाद ख्यालों वाला क्रांतिकारी. हमें तो सिर्फ अपनी आज़ादी ही चाहिए और आज़ादी का रास्ता आज़ाद ख्याल से ही तो बनता है. व्हाट इज वायलेंस, क्या है ये अहिंसा. जब कोई अपनी ताकत का इस्तेमाल करके दूसरों पर अन्याय करता है, अत्याचार करता है, शोषण करता है तो इसे हिंसा कहते हैं. और जब कोई अपनी जात के लिए, अपनी इज्जत के लिए, अपने हक के लिए लड़ता है तो इसे हिंसानी आत्मरक्षा कहते हैं, सेल्फ डिफेंस कहते हैं. हमारा एक ही मकसद है इन जालिम अंग्रेजों से हिंदुस्तान की आज़ादी. इस संघर्ष से खून मांगा तो हम तैयार हैं इन्हें खून देने के लिए. लेकिन हमारे और अंग्रेजों के बीच कोई बातचीत, कोई समझौता हो ही नहीं सकता. पहले वे हमारे घर से बाहर निकले फिर हम इनसे बात करेंगे. पूर्ण स्वराज्य अब हमारा है और वो हम उनसे छीन के लेंगे, चाहे कोई भी कीमत देनी पड़े. ना तो मुझे मौत का खौफ है ना रब का यकीन. अब हमारी नई पीढ़ी सोचेगी कि उन्हें किस तरह का भविष्य चाहिए. वे सवाल करना सीखे, आंखें मूंद कर किसी के पीछे चलना एक तरह की गुलामी है. हमें इस गुलामी को रोकना ही होगा. हमारा एक ही मकसद है इंकलाब और हम इंकलाब को अपने अमान में रखना चाहेंगे. इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद. थैंक यू ऑल ऑफ मी बागनाडे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हिंदुस्तान, अखंड हिंदुस्तान.
हिंदुस्तान, हा अखंड हिंदुस्तान जर इंग्रजांच्या जुलमीत सत्तेविरुद्ध उभा टाकला तर अखंड हिंदुस्थानाची लढणं इंग्रजांसाठी कठीणच नाही तर अशक्य होऊन जाईल. 1857 बंड मोडून का टाकला? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचे बलिदान वाया का गेले? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. कोण हा इंग्लंड देश, कोण हे इंग्रज? मी माझ्यावर एक पाटी लावून ठेवली आहे. डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड. स्वराज्य, स्वराज्य म्हणजे सगळ्यांचे राज्य. खूप झाले योजना, खूप झाले विचार, आता एकच ध्येय, एक तर मरा, एक तर मरा. थँक्यू. शिवाजी राजे भोसले. माझा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ घरी झाले. माझ्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजाऊ होते. मला आई जिजाऊकडून चांगले संस्कार व वडील शहाजी राजेकडून शौर्याचा वारसा मिळाला. तर दादाजी कोंडे यांच्याकडून मी युद्धकला अवगत केली. अवघ्या 15 वर्षी मी माझा पहिला किल्ला जिंकला, तो होता तोरणा. मी लहानपणापासून स्वराज्याचे मनाशी बांधले होते. ते पूर्ण करण्यासाठी मला अफजल खान, औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंना तोंड द्यावे लागले. मावळ्यांच्या मदतीने अनेक गड किल्ले जिंकले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला. जनता म्हणाली आम्हाला न्यायप्रिय असा राजा मिळाला. 3 एप्रिल 1680 मध्ये माझे निधन झाले. जाता जाता एकच सल्ला देईन, गुलामगिरीमध्ये जगू नका, मी जातीभेद करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामराम मंडळी, मी प्रेम दत्तात्रय शिवाळे, इयत्ता 4ची कॅटेनेट क्लास आणि आज मी बनून आलेलो माझा आवडता व्यक्तिमत्व शेतकरी. कसे आहात, बरे ना? आणि आमचा आवडीचा प्रश्न, पोटभर जेवलात ना? शेतकरी सर्वांनीच बघितला असेल, मी पण बघतो. जेव्हा आपण शाळेतून बसमधून जातो तेव्हा तो भर उन्हात काम करत असतो आणि आईबरोबर गुजरीत गेल्यावर ताई घ्या ना, ओ ताई घ्या ना अशी विनंती करत असतात. दिल्लीला कृषी कायद्याविरोधात आंदोलन करताना आणि तिथेच ट्रॅक्टर खाली मरत असतात. झाडाला दोर टांगून गळफास घेतलेला न्यूजपेपरमध्ये फोटो असतो आणि वरती हेडलाईन असते, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. जर समजा शेतकऱ्यांनी ठरवलं की फक्त आपल्या परिवारापुरता धान्य पिकवायचं तर आपण काय खायचं? आपल्याकडे कुठे शेती आहे? आपण कुठे पिकवायचं? टेरेसवर. समजा असेल काहींकडे शेती, पण येतं का शेतातून? तुम्हाला कांदा वरती येतो का मातीत हेही माहीत नाही, पण मात्र त्याचा भाव आपण ठरवतो. 5 रुपये किलो देतो का? शेतकरी सर्वांचाच विचार करतो. तो त्याच्या परिवारापुरताच नाही, सर्वांसाठी धान्य पिकवतो. तो त्याच्या मुलाचाच बाप नाही, आपल्या जगाचा बाप आहे. माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, तू आमच्या बळीराजाची बळी नको घेऊ, तू त्याला राजा बनवू. मला माझ्या आवडत्या व्यक्तीबद्दल माझ्या भाषेत बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. Good morning all of you. My name is Arnav Ninad Joshi from 4th standard type night class. Today I am going to play the role of Ratanji Tata. Let me introduce myself. I am Ratanji Tata. I was born on 28 December 1937 in Mumbai. I am son of Naval Tata and Sonu Tata and grandson of Jamshedji Tata, the founder of steel industry and Tata Group. I did my education in Mumbai and Shimla, then did my graduation in New York and Harvard Business School. After coming back to India, I became the chairman of Tata Group. I tried to merge many brands under Tata Group so that India will represent itself in the global market. We acquired Forest Steel, Jaguar Land Rover and Technique. We conceptualized nano cars so that dream of an average Indian man of buying a 4-wheeler may come true. Once the Tata Motor was in loss, we asked for help to Ford Group. They said, if you can't make cars, don't even try. I accepted the challenge. After some years, the Ford brand was in loss and we were there to help them. The Tata Group always helps India in every situation, may it be the attack on Mumbai or the current situation of COVID. Our hard work has made us the most trusted band in mind of every Indian. Thank you. माय बहिणींना सन्मानाने वागवणारे आहे. जिने तुम्हाला जन्म दिला ती एक स्त्रीच आहे. जी तुमच्या सुखदुःखात सहभागी होते ती पत्नी, ती बहीण, ही पण एक स्त्रीच आहे. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. मित्रांनो, मी जिजाऊ शहाजी भोसले, सिंदखेडच्या लघुजीराव जाधव व म्हाळसकर यांची मुले. माझा जन्म 12 जानेवारी 1598
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे झाला. माझा विवाह वेरूळच्या भोसले घराण्यातील शहाजी राजा यांच्याशी झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या पोटी माझा पुत्र शिवबा जन्माला आला. मला अजूनही आठवते, तो काळ फारच धामधुमीचा होता. सर्वत्र मुघल, आदिलशाही, निजामशाही फौजा महाराष्ट्रभर धुमाकूळ माजवत होत्या. गोरगरीब शेतकऱ्यांना लुटत होत्या, देवाची देवळं पाडत होत्या, बायका पोरींना पळवत होत्या. काळीच पेलवटून टाकणारे दृश्य बघवत नव्हतं. आणि तेव्हाच मी मला पक्की घुंगट बांधली ती स्वराज्य निर्मितीची. माझा पुत्र शिवबा माझे हे स्वप्न पूर्ण करेलच याची मला खात्री होती आणि म्हणूनच शिवबाच्या मनात मी स्वराज्याचं बी पेरलं. शिवबाने सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून एक हिरा पारखून घेतला आणि अवघ्या 17व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व रयतेला सुखी केले. 6 जून 1673 रोजी शिवबाचा राज्याभिषेक झाला. माझे स्वप्न पूर्ण झाले आणि 17 जून 1673 रोजी मी समाधानानं डोळे मिटले. जाता जाता एकच सांगू इच्छिते, माझ्या शिवबानं जीवाचं रान करून स्वराज्य निर्माण केले. त्याचे तुम्ही सुजन नागरिक आहात, ते सांभाळा व आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या गड किल्ल्यांचे जतन करा. आई भवानी तुमच्या पाठीशी आहेच. धन्यवाद. आम्ही आलोय, तुमच्या हौस आहेत राजमाता जिजाऊ. स्वराज्याची पवित्र माती आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला पुन्हा एकदा लाभले ही आई जगदंबेची कृपा. पण एक काळसा तमावळ्यानं या मराठी मातेच्या अंगावर अनेक परकीय सत्ता खेळा नाचत होत्या. मराठी मुलकाचं सैन्य मुघलांच्या आरमारात खिप्पीत पडलं होतं. अशा परिस्थितीत सिंदखेडच्या म्हाळसा राणी आणि लखुजी राजांच्या घरी आम्ही जन्माला. आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्याला रांगाई काढल्या गेल्या होतीवर साखरी वाढण्यात आली आणि आमचे नाव जिजा ठेवण्यात आले. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डाव पेचले, त्याचे घर आणि न्याय निवाडे नित्याचेच असं होतं आमचं बालपण. युद्ध करत तर आम्ही शिकलोच होतो. त्याचबरोबर 700च्या वर मुलींची फौज तयार केली. सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेटला जायचो तेव्हा गावाकुसातील काही बायकांना काही मोरड्याच्या आणि काही कौतुकी करायच्या. म्हाळसा राणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषाही शिकलो. आपण तलवार चालवतो कोणासाठी? परक्यांची चाकरी आपण का करावी? युद्धात झुंजणार आपण, मरणारी आपण आणि मारणारी आपण. आणि मिरवत येतो बादशाह, आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? अवघी रेत अत्याचाराला कंटाळली. अबलांच्या अत्याचाराच्या ठिकाणी सह्याद्रीला जाग येत नव्हती. जणू सगळी प्रतिकारशक्ती संपून गेली असेल. तो अन्याय अत्याचार पाहून तळपायच्या मस्तकाला भिडायची. आता आमच्या मनात विचार आला की आता उजवत बसायचे नाही, आता फक्त पेटायचे. पेटायचे कसे ते मनाशी ठेवल्याने शहाजी राजांना आमचा विवाह झाला. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला होता. आम्हाला एकूण 6 अपत्य, पहिले संभाजी राजे आणि त्यानंतरच्या शेवटचे शिवबा. शिवबा लहानपणापासून युद्ध करत पारंगत होते आणि अखेर शिवबाने स्वराज्याची पूर्ण स्थापना केली. मोठ्या धामधुमीने शिवबाचा राज्याभिषेक पार पडला. आता आम्हाला जाणवू लागले होते की आता आमचा कार्यकाळ संपत आला. हळूहळू आम्ही क्षीणही होत चाललो होतो. म्हणून स्वराज्याची सर्व सूत्र शिवबाच्या हातीतून आम्ही निश्चित जाऊन आमचे डोळे मिटले. शेवटी एवढंच म्हणत धन्यवाद. स्वतंत्रता के पहले अंग्रेजों के खिलाफ आवाज उठाने वाली में मुझे फांसी पर लटका दिया गया। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। हम जानते हैं कि हमारे नौजवान, हमारी नई पीढ़ी वो खुद सोचे कि उन्हें किस तरह का भविष्य दिया जाए। हमारा मकसद है इनकलाब और उस इनकलाब को हम आवाम तक ले जाएंगे। शरीर जल सकता है, दुश्मन आदमी को मार सकता है, उसके आदर्श को नहीं, हम उसके आदर्श को अपने खून से सींचेंगे। आज़ादी का रास्ता आज़ाद ख्यालों से बनता है। टोटल इंडिपेंडेंस, पूरा स्वराज्य। अब आप सब मिलकर बोलिए इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। यह इम्तिहान की घड़ी है, हम कमजोर नहीं बन सकते। मेरा शरीर इस मिट्टी से बना है और इस मिट्टी में मिल जाएगा। आज़ादी का सूरज देखने के लिए मैं शायद जिंदा नहीं रह पाऊंगा। हम ऐसी जंग लड़ रहे, जीत हमारी मौत में है। अब सब मिलकर बोलिए इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। नाच तुझ पे होगा भगत सिंह की माँ, तेरा बेटा वतन के काम आ गया। सर झुका के नहीं, सर उठा के चला, देश के वास्ते जान जुटा के चला। धन्यवाद।
Hello everyone, glad to meet you. Have you guessed who am I? Yes, I am Ratan Tata, an industrialist. I was born on 28 December 1937 in Mumbai. I completed my graduation from Riverdale School, New York City in 1955. After returning to India, I joined the Tata Group in 1965. I became the director of National Radio and Electronics. It was a great honor of mine when I was made the chairman of Tata Group in 1991. I decided that India could produce its own car. My friends from India and overseas kept a little distance from me. Only they will not responsible if the plan failed. We undertook the project and produced the first Indian car, Tata Indica. Friends, I want to help to our Indian economy and to serve our people. Nowadays, you can see the number of things is produced by Tata, as like Tata Tea, Tata Sal, Tata Steel and so many other things. I think when we serve our own people, it is greatest service of our motherland. So, be an ideal Indian, and it is my humble request to all of you to do a little bit for our own people. Hope you will listen me. We will take a positive step. All the best. Thank you so much. Jai Hind. Hello everybody, a warm good morning to you all. Today I am here to share with you about my life journey. I am Indian #1 badminton player Saina Nehwal. My full name was Saina Harveer Singh Nehwal. I was born on 17th of March 1919 in Jat family, Hisar in Haryana. My father's name was Harveer Singh Nehwal. My mother's name was Usha Rani Nehwal. When I was born, that time my grandmother don't see my face for 1 month because she was grandson, not granddaughter. My parents were performed badminton championship in Haryana. They dream that I also to be a good badminton player. That's why they support me a lot, and my coach Sir S.M. Arif also give me a lot of support and a perfect badminton training. That's why I get this Olympic award like Arjun Award in 2009, Padma Shri in 2010, Rajiv Gandhi Khel Ratna in also 2010, bronze medal at London Olympic in 2010, Padma Bhushan in 2020. I opened Badminton Academy in Haryana. Before stop, I only tell that COVID-19 teachers to be healthy and strong. And sports make human healthy and strong. That's why please give importance to sport in your life. Thank you. Jai Hind. I am Palak Pardesi, class 5th course. Today I am dressed up as a famous personality of India. I am a badminton player. I was born on 5th July 1995 in the city of Hyderabad. I have been fascinated about sports because of my parents who were volleyball players. OPC champ is my mentor and my inspiration for becoming a good badminton player. In the age of 18, I received a Arjuna Award, and my biggest achievement is winning a silver medal in Rio Olympics. And I was the first woman who won the silver medal in badminton. After winning a silver medal, I received Rajiv Gandhi Khel Ratna Award and the Padma Shri Award. After losing the gold medal, I did not lose hope. In 2019, in the World Championship, I received gold medal. It is my success story represent women empowerment, millions of people in this world. Now you better guess who I am. Anybody guess? I am Kusala Venkita Sindhu, your favorite PV Sindhu. Thank you. मी इच्छा साधित शिकतो. माझा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय. मी तुम्हा सर्वांना भेटायला आलो. सुंदर सुंदर छान छान भेट वस्तू द्यायला आलो. मी भेट वस्तू म्हणून तुमच्यासाठी गोष्टींची छान छान पुस्तके आणली आहेत. मी तुम्हा सर्वांना ती देणार आहे. पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तुम्हाला स्वप्न पाहायला नक्कीच आवडत असेल. कोणाला मोठे झाल्यावर शिक्षक, डॉक्टर, कलेक्टर, पोलीस बनायचे असेल. पण जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल तर महत्त्वाचे आहे ज्ञान. आणि ज्ञान म्हणून सर्वात सोपा मार्ग म्हणजे वाचन होय. तुम्हाला वाचनामुळे नवनवीन माहिती होते. तुमचा शब्द पुरवठा वाढतो.
शेवटी मी इतकेच सांगेन, शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. धन्यवाद. मैं नरेंद्र दामोदर मोदी बोल रहा हूँ. साथियों, डरते तो वो है जो अपनी छवि के लिए मरते हैं, और मैं हिंदुस्तान की छवि के लिए मरता हूँ, इसलिए किसी से भी नहीं डरता हूँ. मैं बेहद गरीब परिवार से हूँ. मेरा जन्म 17 सितंबर 1950 में गुजरात राज्य के वडनगर गांव में है. मेरे पिता दामोदर मोदी और माँ हीराबेन है. मैं अपने 6 भाई बहन में तीसरे क्रमांक पे हूँ. मेरे पिता दामोदर मोदी वडनगर रेलवे स्टेशन के बाहर चाय बेचने का काम करते थे, और जब मैं अपने पाठशाला से आता था उनके काम में हाथ बटाता था. 1971 में देश की सेवा के लिए मैंने आरएसएस ज्वाइन किया. आरएसएस ने मेरे बेहतरीन काम को देखते हुए मुझे बीजेपी में नियुक्त किया. और उसी समय 1990 में आडवाणी जी की रथ यात्रा का मैंने भव्य आयोजन किया, जिसके कारण मेरे सीनियर लीडर्स मुझ पर काफी प्रभावित हुए. भाई और बहनों, जब 2001 में जब गुजरात के मुख्यमंत्री की तबीयत बिगड़ी तो केशुभाई पटेल की जगह मुझे गुजरात के मुख्यमंत्री की कमान सौंप दी गई. हमारी सरकार में गुजरात में बड़े बड़े काम किए, गांव-गांव में बिजली पहुंचाई. देश में पहली बार किसी राज्य की सारी नदियों को एक साथ जोड़ा गया, जिससे गुजरात के पानी की समस्या हल हुई. इसी समय हमने एशिया के सबसे बड़े सोलर प्लांट का निर्माण किया. हमारे बड़े बड़े कामों की वजह से गुजरात भारत का सबसे बेहतरीन राज्य बन गया. भाई और बहनों, मुझे तो आज भी आश्चर्य है कि एक चाय वाला प्रधानमंत्री कैसे बन गया. भाई और बहनों, बोलिए, देश का डंका विश्व में बजा. बोलिए, जोर से बोलिए, देश का डंका विश्व में बजा. जिन्होंने 4 पीढ़ी राज किए, उन्हें ये चाय बेचने वाला टक्कर दे रहा था. जिन्होंने देश को लूटा, उन्हें लौटाना ही होगा. जिन्होंने देश को लूटा, उन्हें लौटाना ही होगा. भारत ने पाकिस्तान की धमकियों पर डरने की नीति छोड़ दी है. नहीं तो आए दिन हमारे पास न्यूक्लियर बटन है, हमारे पास न्यूक्लियर बटन है, ऐसा कहा करते थे. न्यूज़पेपर वाले भी छापा करते थे, पाकिस्तान के पास भी न्यूक्लियर. तो हमारे पास क्या है भाई? ये दिवाली खेल रहा है क्या? भाई दोस्तों, आपको याद है 26/11 हुआ था, याद है ना? याद है कि नहीं याद है? 11/21 26/11 हुआ था, याद है कि नहीं याद है? Hi, hello and welcome to the Blossom International School Show, produced by Principal Ma'am, Vice Principal Ma'am, Chairman Sir, though co-powered by the whole teacher staff, special sponsors my all dear friends. Hi, मेरा नाम है कपिल शर्मा उर्फ चाउ जैन तेरा फ्रॉम क्लास 6 सिट्रीन, और आज मैं मेरी अब तक की पूरी जर्नी शॉर्ट में बताने वाला हूँ. मेरा रियल नाम कपिल पुंज है और मैं अमृतसर पंजाब में जन्मा था. मैंने मेरा एजुकेशन अमृतसर के हिंदू कॉलेज से कंप्लीट किया, जिसके पहले मैं पीसीओ बूथ पे काम किया करता था. मेरी लाइफ अच्छी चल रही थी, पर 1999 में मेरे पापा को फाइनल स्टेज कैंसर हो गया. मेरी पूरी जिम्मेदारी मेरे ऊपर आ गई और मेरे बड़े भाई पे आ गई. मैं रात को जागृता करके गया और एक क्लॉथ मिल में काम करते गए नाइट शिफ्ट पे, पर इसका कोई फायदा नहीं था, क्योंकि 2004 में मेरे पापा इस दुनिया को छोड़ के चले गए. ये ड्रामा मेरे आगे की जर्नी के लिए एक बहुत बड़ा किक स्टार्ट बना. मैंने द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज का ऑडिशन दिया और उसमें पहले ही राउंड को एलिमिनेट हो गया. फिर मैंने हार नहीं मानी और मैंने वही शो ट्राई किया और 7 बार एक ही रो में जीता. फिर मैंने मेरे सारा धनराशि दांव पे लगा के सारा एक प्रोडक्शन हाउस स्टार्ट की, जिसका नाम था K9 प्रोडक्शंस, और कॉमेडी नाइट्स विद कपिल नामक शो शुरू किया. फिर लाइफ में ट्विस्ट आते ही रहते हैं. पहले लोगों ने मुझे रिजेक्ट किया और मैंने उसकी माफ़ी भी मांगी. फिर मेरा पूरा सेट जल गया और मैं डिप्रेशन में चला गया. लोगों ने उम्मीद ही छोड़ दी कि मैं फिर से कभी कमबैक कर पाऊंगा, पर मैंने
द कपिल शर्मा शो नामक शो से एक बहुत बड़ा कमबैक किया। कहूँ मेरा बचपन था जब मैं 50 पैसे कमा नहीं पाता था और अब मैं 50 लाख से भी ज़्यादा पर एपिसोड कमा रहा हूँ। थैंक यू। All my dear students, I really love you all. Dream, dream, dream. Transform them into thoughts and thoughts result in the action. So students to see dream. And if you fail, don't give up because fail means the first attempt in learning. So now let me introduce myself. I am Pakir Jainuddin Abdul Kalam. I was born on the 15th of October 1931 in Rameshwaram, Tamil Nadu. My father was a boat owner and my mother was a housewife. I am the youngest of my 5 siblings. I completed graduate in physics and then studied aerospace engineering at Madras Institute of Technology, and then I joined as a scientist in aeronautical development. Then I was transferred to ISRO in 1969 where I was the project director of India's first satellite vehicle launch. I played a very important role in Pokhran and thus I came to known as Missile Man of India. I played an important role in political as well as organizational of India's. I became the 11th President of India by enormous support of opposition as well as self-parties. I wrote a lot of books, but I want you to read about my autobiography, which is Wings of Fire. I want you to read it once in your life. Students, as you all know, my birth anniversary is being celebrated as World Students Day, which is proud for me because I love students. I know that students will play a very important role in development of our country. I know that the best brain of the nation may be found on the last benches of classroom. We do not all have an equal talent, but we all have an equal opportunity to develop our talent. Small aim is a crime. Have a great aim. Have a great aim. We can't change our future, but we can change our habits. And sorry to say, your habits will change your future. Education, yes, you heard that word right. Education is a power which you can use to change the world. Contribute yourself to your motherland and make a country, a nation that is beyond the praise. Thank you very much. Good morning, when I am not present here. Today I am standing here to tell you about famous personality. Hello friends, what's going on? Don't you recognize me? Yes, any guesses? Yes, you're right. I was the 3rd Prime Minister of India and also the first lady Prime Minister of the country. I was the only daughter of the first Indian Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru and Kamala Nehru. I strongly believed in women empowerment. My name is Indira Priyadarshini Nehru. I am Lady of India. As a Prime Minister of India, I supported Bangladesh against the war with Pakistan. I ordered military action in Golden Temple under the Blue Star operation. Because of this, my own bodyguard shot bullet at me on 31st October 1984. I had no regret over my death. Now, I can proudly say that I could serve my nation till my last breath. Every drop of my blood will contribute to the growth of my nation. Will acknowledge my contribution and honor me up to the 15th years of my death. I was selected as the Woman of the Millennium in an online poll organized by the BBC. When I see women dominating different fields, it gives me true happiness. I see myself in Kiran Bedi, in Mary Kom, in Sania Nehwal, in every girl and woman who have big goals and dreams for themselves and their country. So remember girls, your dreams are your responsibility. So get up and chase your dreams. Thank you. आज तुम्हाला थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. महाराष्ट्राची भूमी ही वीरांची आणि संतांची भूमी आहे. यासह इथे अनेक महान व्यक्ती देखील आहेत ज्यांनी अनेक अत्याचार सहन करून समाज सुधारण्याचे कार्य केले आहे. अशा महान व्यक्तींपैकीच एक होते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खदगुण होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते.
त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा ज्योतिबा फुले हे एक भारतीय समाजसुधारक, विचारवंत लेखक, तत्त्वज्ञ, क्रांतिकारी कार्यकर्ते होते. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न केले. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. बहुजन समाजाचे दारिद्र्य, अज्ञान, जातीभेद पाहून महात्मा फुले यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. महिलांना साक्षर करण्यासाठी महात्मा फुले यांनी 1848 मध्ये भिडेवाडा, बुधवारपेठ, पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले व त्यांच्यावरती शिकवण्याची जबाबदारी सोपवली. दोघांनी मिळून शेजारच्या मुली गोळा केल्या आणि मुलींची शाळा सुरू केली. याला ब्राह्मण वर्गाने कडाडून विरोध केला. महात्मा फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्यात वेताळबेटीत ही एक शाळा स्थापन केली. त्यांच्या कार्याला सनातनांनी सतत विरोध केला, पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. सावित्रीबाई फुले यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळाला, याचे श्रेय देखील महात्मा फुले यांनाच जाते. महात्मा फुले यांना असे वाटू लागले की समाजाला धार्मिक अंधश्रद्धांपासून मुक्त करावे लागेल, म्हणून त्यांनी समतावादी सत्यशोधक समाजाचा पाया घातला आणि त्याचा आधार विज्ञान होता. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध खचले, इतवडे सारे ते एका अविद्येने केले. महात्मा फुले यांच्या या ओळी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांनी गुलामगिरी, इशारा, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा सूड इत्यादी पुस्तके लिहिली. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. अशा या महान व्यक्तिमत्वाचे निधन 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे येथे झाले. असा मोहरा झाला नाही कधी न होणार, महात्मा ज्योतिबा फुले हे नाव जगात गरजत राहणार. थँक्यू. Did you know who said these lines? Yes, I, Narendranath Tata, said these lines. I was born on 12 January 1963 in Kolkata. I am not only a spiritual leader that India always boasts of, but also a great freedom fighter. One day, Ramakrishnan Paramhans happened to hear me singing a devotional song at Kali temple. He said to me that as one can see him, he can see God in the same form. As per Guru taught most important lessons of his life, that is, we can express God by serving humanity. After becoming greatest Hindu monk, I was named as Swami Vivekanand. Once, I visited America to participate in Parliament of World Religion held at Chicago on 11 September 1893. I explained the world that God is like one big sea and religions are like rivers, ultimately merging in the sea. After teaching lessons, I established Ramakrishna Mission on 1st May 1897. I have directed many of famous quotes. Here is one of them for youth. उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति न हो जाए. So my birth anniversary is also celebrated as National Youth Day. Thank you. Respected ma'am, teachers and my dear friend, I am Ballar Kuldeep Jadhav from 6th Cemetery. Today I am here to position one of the famous cricketer of India. Even our Prime Minister tweeted by the saying, only batsman to score 3 double centuries in ODI. His talent has millions of fans. Make us proud once again. Does anyone have any guesses? Who am I? Yes, I am Rohit Sharma. I am the captain of Indian national cricket team. I am also known by the name Hitman because of my six-hitting capability on any pitch. I was born on 30 April 1987 in Nagpur, Maharashtra. My father, Gurnath Sharma, worked as a caretaker of a transport firm storehouse, and my mother, Purnima Sharma, was a homemaker. Being a middle-class person, I had a lot of struggle in my life.
Due to bad financial condition, I was sent to my grandparents to Borivali. Then in 1999, I attended a cricket camp with the help of my uncle. I gave my best there. Their camp coach, Mr. Dinesh Lad, was impressed by my good playing. Dinesh sir suggested me to switch my school where I would get cricket coaching, but at that time I couldn't afford that high-fi school. But my dear sir arranged 4-year scholarship to one of the best schools, Swami Vivekananda International School, where I learned cricket. And this is how my journey started to be a cricketer. Then I played under 17, under 19, I had a great success. Later on, I was selected in our India's national cricket team. Due to well performance and hard struggle, today I am the captain. I even play in IPL representing Mumbai Indians. I am also the captain of Mumbai Indians. Under my captaincy, Mumbai Indians won IPL trophies 5 times. This was my success story just because possible of my hard work and dedication towards my dream. Coming from a middle class family. Friends, what's time? Oops, I am getting late for my T20 match. Bye. Yamuna on 31st March 1865, and that was the time when people in the society would think that women had only one job, which was to look after family and children. But only a few people supported women's education, in which there was my husband, Mr. Gopaldas Rishi. I was 9 years old when I got married to him. Later, after my marriage, he changed my name from Yamuna to Anandika. He truly supported women's education and always motivated me for my education. He worked as a postal clerk in Kalyan and was almost 20 years older than me. At the age of 14, I gave birth to a child. But my child lived only for 10 days and died due to lack of medical facilities. It was very heartbreaking for me. But I also got inspired by this incident that I want to study medicine and save lives of many women who were in the same situation as me. And thus my medical journey began there. My husband tried to enroll me in many missionary schools, but it didn't work out. So we moved to Calcutta, and that's where I learned to read and write in English as well as in Sanskrit. With the help of Royal Wilder and Theodora Carpenter, we met a physician couple from the US called the Thorbots. They were very kind and they suggested me a medical college and also helped me move to US. I received so much criticism because a young married Brahmin woman was going alone to a foreign country just to study medicine. This was very huge at that time. And so many rumors spread out about me. So I arranged a meeting at St. Macford College Hall, and there I explained myself and why I wanted to become a doctor. I also especially talked about why India needs female doctors, emphasizing that only women could be better doctors towards women. And finally, in June 1883, when I was 19 years old, I started my medical journey and joined a medical college in the US. After 3 years, I finally got my MD and graduated with an MD in gynecologist. I returned to India in 1886. I was so happy at that time. After returning to India, I joined a hospital at Kolhapur and worked in a women's ward over there. But thus I could not just bear the harsh cold weather of the US, and I also could not bear the food over there. So thus I was diagnosed with tuberculosis. I thought my condition would grow better day by day, but it was the opposite. It got worse day by day. And I was so devastated that I could not practice as long as I hoped for. But I was so happy that many women took me as their inspiration and decided to become doctor. शुरू करूँ काम? अरे बाप रे, आज तो मेरे को बहुत डर लग रहा है. रूपाली मैडम ने मेरे को बुलाया तो है, लेकिन बहुत गड़बड़ हो रहा है. बहुत डर लग रहा है, पर बोलना तो चाहूंगी. वैसे ज़्यादा तो हिंदी आती नहीं मेरे को, इसलिए मराठी में बोलना चाहूंगी. ओळखलं का बाळांनो? अरे मी माई म्हणजे सुनताय सकाळ. 2 वर्षा पहिले ब्लॉसम चॅनल फंक्शनात आलेली ना, विसरली की काय मला? भाषण नाही का दिलं मी? माझं भाषण म्हणजे वेदनेचा हुंका आहे. माझं भाषण म्हणजे दुःखाचा टाहू आहे. भाषण नसतंय माझं, मी जगले तेच बोलते. दुसरं कुठे? भाषणाआधी मी कधी नोट्स नाही काढत. भाषण देताना माझ्या हातातही कागद नसतो. मी जगले तेच बोलते. पण जमलेले ठेशी जे कागदावर उमटलेले असतात ते मी पुसू देत नाही. बेटा, दूध में पकाए चावल तुझे खीर कहते हैं. दूध में पकाए चावल तुझे खीर कहते हैं. मोहब्बत में खाया ठोकर तुझे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूँ मैं, कोई बात नहीं. लकीर की फकीर हूँ मैं, कोई गम नहीं. दम नहीं तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं.
म्हणून सांगते, जर काही व्हायचं नसेल तर इज्जतदार नक्की व्हा, मोठे व्हा, पण मोठ्यांचा नेहमी आदर करा. मोठे होताना खूप संकट येतात बाळांनो, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसांना फक्त बोसणं माहिती असतं, आट्याला फक्त बोसणं माहिती असतं, वेदना कळत नसता. तुम्ही तुमचे पाय किती संकट आले तरी एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला म्हणतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. भाषण संपायच्या आधी इतकंच सांगते, माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, महाराष्ट्रात आहे. याचं कारण महाराष्ट्रात मोठवायचं असं मरावं लागतं बाबा, महाराष्ट्रात मोठवायचं असेल तर मरावं लागतं. मेल्यानंतर माणसं इथं मोठं होतात, त्याचं नाव महाराष्ट्र. धन्यवाद. I was born on 15 November 1986 in Mumbai, but I have lived most of my life in Hyderabad. I have completed my schooling in NISI school in Hyderabad. I am graduated from Sam Mary College. I started playing tennis when I was 6 years old. I started my professional career in 2003, and in 2004 I was awarded at Arjuna Award. Also in 2006 I was awarded Padma Shri, India's 4th highest honor. In 2014, Government of Telangana appointed me as a brand ambassador. I got married to a Pakistani cricketer, Sohail Malik, in 2010, and in 2018 I gave birth to a baby boy in 2018. In the end, I would like to conclude that as we people who achieve so much need to be responsible to spread this word that having a girl is a plus, not a minus. Thank you. जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते. तो फार धामधुमीचा काळ होता. चौबाजूने महाराष्ट्र शत्रूने वेढले गेले होते. शत्रू गोरगरीब रयतेवर जुलूम करीत अत्याचार करीत होता. अशा या काळात पारतंत्र्यात यश, अभिमान, स्वाभिमान असलेल्या यदुवंशात लखुजीराव जाधव यांच्या घरी म्हाळसा राणींच्या पोटी आमचा जन्म झाला. 4 भावंडांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले, म्हणून हत्तीवरून साखर पाटण्यात आली. केवढं ते कौतुक हो. आजकालच्या माझ्या बहिणींनो, मातांनो, तुम्ही स्वतः सांगा मला, तुम्ही तरी किती आपल्या मुलींचे स्वागत खुल्या मनाने करता तो? हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो, पण खुल्या मनाने आपल्या मुलींचे स्वागत करणाऱ्या बायकाही खूप कमी राहिल्या आहेत, अशी ही खंत मी आज व्यक्त करते. आमच्या मातोश्री म्हाळसा राणी साहेबांनी आम्हाला 6 वर्षाचे ज्ञान दिले. रामायण, महाभारत तसेच नामदेवांच्या गाथाही आम्ही ऐकल्या, समजून घेतल्या. एकदा सरदाराने स्वराज्य साकारण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तेव्हा काही कर्मठ लोक त्या सरदाराच्या पत्नीला सती जाण्यासाठी भाग पाडत होते. आम्ही त्याचा विरोध केला. आम्ही म्हणालो, अंगणातील तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. तर त्यांनी आम्हाला धर्मविरोधक या कठड्यात उभे केले. तेव्हा आम्हाला समजले, अहो, एवढ्या धर्मरक्षक म्हणून गौरविल्या जाणाऱ्या आम्ही थक्क झालो. आम्ही शिवबांना धर्म शिकवण्याआधी समाजाचे रक्षण हेच रुजवले. आमच्या मनात तयार झालेली स्वराज्य रक्षणाची कल्पना, स्वराज्य साकारण्याची कल्पना साकारण्यासाठी शिवबांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम या 5 राजस्वी गुणांचे आम्ही बाळकडू दिले आणि राजांनी सुद्धा आमच्या संस्कारांचे फलस्वरूप केले आणि स्वराज्याची स्थापना केली. जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांना माझा मानाचा मुजरा. जगदंब.
from class 7. Today I am going to impersonate Muniba Madari, who is a motivational speaker from Pakistan. Well, I always start my speech with a disclaimer, and the disclaimer is I have never claimed that I am a motivational speaker. Yes, I do speak about motivation, but I more feel like I am a storyteller because wherever I go, I share a story with everyone. And today I am going to share a story of that woman whose perfectly imperfect life made her who and what she is today. The story of that woman, and that is my story. I believe in the power of words. Many people speak before they think, but I know the value of words. The words can break you, they can heal you, they can damage you forever. That's why I always try to use positive words wherever I go in my life. They call me disabled, I call myself differently able. They see my disabilities, I see my abilities. There are some incidents in your life that happen, they break you, they mold you, but they mold you into the best version of you today, and that's what happened to me. I was 18 years old when I got married. I belong to a very conservative family where good daughters never say no to their parents. My father wanted me to get married, and all I said was, if that makes you happy, I will say yes. And it was never a happy marriage. After 2 years after getting married, I made a car accident. Somehow my husband fell asleep from the car, and the car fell into the ditch. I was in the car and I sustained a lot of injuries. A list is a little long. Don't be scared, I'm perfectly fine now. My wrist was injured, my arm was injured, my shoulder bone and collarbone was injured. My rib cage was injured, and because of my rib cage injury, I was not able to breathe. My lungs and liver was badly injured. I lost my urine bowl control, that's why wherever I go, I have to carry the bag. And I am not at all making stories to inspire you, but I was the verge of despair there. One day a doctor came to me and he said, because of your wrist injury, I heard that you wanted to be an artist, but you ended up being a housewife. I have a bad news for you. Because of your wrist injury, you won't be able to paint again. And that day, I kept quiet. The second day, the doctor came to me and he said, because of your spine injury, you are not able to walk again. And that day, I took a deep breath and I said yes. The third day, the doctor came to me and he said, because of your spine injury and the fixation that you have on your back, that's why you won't be able to give birth to a child. And that day, I was devastated. I asked my mother, I also remember asked my mother, why me? Why am I even alive? And that's where I started questioning my existence. What's the point of living? Why am I even alive? लीडर। तो भाइयों और बहनों, आज आपके सामने खड़ी है भारत की पहली महिला प्रधानमंत्री, दी आयरन लेडी ऑफ इंडिया, दी वन एंड ओनली इंदिरा गांधी। यदि मैं इस देश की सेवा करते हुए मर भी जाऊं, तो मुझे इसका गर्व होगा। मेरी खून की हर एक बूंद इस देश की तरक्की और इसे मजबूत और गतिशील बनाने में योगदान देगी। Myself, Indira Priyadarshini Nehru. I was born on 19 November 1917. My father name is Pandit Nehru and mother name is Kamala Nehru. My father was the first Prime Minister of India. I studied in Shanti Niketan and took my higher education from the Oxford University. As I came back to India, the atmosphere was not very good. There were mass arrests. As an active leader, I also participated in the Indian freedom struggle and became the president of INC. When Lal Bahadur Shastri died, after that, on 24 January 1966, I sworn as the Prime Minister of our country. I wanted to develop India in all aspects. I emphasized on the energy sector, nuclear and energy sector, industrial sector, culture and Northeast region. The part was not very easy. Industrial aid was also not available. I started touring the world for making our economy more vulnerable. But in the war with Pakistan in 1971, Pakistan army surrendered and made me known as the Iron Lady of India. So, I'm a girl with crazy hair curl, but damn you dare to hurt. I will make you nothing more than that. My life is an inspiration to all, but your life is just a doll. Baby, life is not so big, so don't you dare to leave. My character is like a diamond, but when you try to destroy it, it will turn to a diamond. I believe in democracy. I wanted to eradicate poverty, garibi hatao. I believe in oneness of all beings. I wanted that the women should be treated equally. People thought women power is negligent, but it created the base form of our country. With the war with Pakistan in 1971, after that, Indian people recommended with the highest civilian award with
Bharat Ratna. But on 31st October 1984, my own bodyguards fired me with their service weapons. At last, I will like to say, जिसको दुनिया ने लोहे की महिला कह करके पुकारा था, जिसे अटल बिहारी वाजपेयी ने तब दुर्गा कह करके सहारा था, वह आंधी इंदिरा गांधी थी, जिसमें था पाकिस्तान उड़ा, देश गाना जिसका कर लो, जिसने गौरव दिलवाया था. थैंक यू. नाशिक जिल्ह्यातल्या एका सावरपाडा नावाच्या गावातील एक अनोळखी मुलगी एका मागोमाग स्पर्धा जिंकत होती. तेही काही 100 वगैरे नाही तर थेट 10,000 मीटर. गावातली ही मुलगी कसं काय पळते प्रश्न पडला असेल तुम्हा सगळ्यांना. कोण आहे ती मुलगी? एनी गेसेस? इच्छा असेल तर मागे नक्कीच मिळतो हे सिद्ध करणारी कविता राऊत. तर मी आज कविता राऊत यांचा रोल करणार आहे. मी नाशिक जिल्ह्यातल्या एका सावरपाडा नावाच्या आदिवासी पहाडावर राहणारी मी. आजही आमच्या गावाच्या लोकांना भाजी घ्यायची असेल तर त्यांना दुसऱ्या गावी जाऊन घ्यावी लागते. अशा गावात राहणारी मी. आजही आमच्या गावांच्या मुली पाणी भरण्यासाठी दूर 2 किलोमीटर असणाऱ्या विहिरीवर जातात. अशा त्यातली मी एक. आजही आमच्या गावातल्या बायका स्वयंपाकासाठी लाकडं आणायला दूर जंगलात जातात. त्यातली मी. कष्ट करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला अशा भारतातल्या करोडो मुलींपैकी मी एक. गरिबीच बरोबर माझ्या कुटुंबाचा लढा चालूच होता. पण माझ्या आईवडिलांना वाटत होते की मी मोठं व्हावं, शिकावं, म्हणून त्यांनी मला आश्रमशाळेत पाठवलं. मला लहानपणापासूनच कष्टाची सवय होती आणि मला लहानपणीच पळायला फार आवडायचं आणि मला त्याचा सराव होता. मग मी स्पर्धेत भाग घेत होती. तर स्पर्धेत भाग घेत होती म्हणून मला खेळाडू बनायचं हे माझं उद्देश नव्हतं. तर मला शहर पाहायचं होतं. नाशिक सिटी ही मला पाहायची होती म्हणून मी स्पर्धेत भाग घेत होती. आणि खरा तर माझा संघर्ष मी जिथून आली होती तो म्हणजे भारत आणि मला जे पाहायचा होता तो म्हणजे इंडिया. हा संघर्ष होता इंडिया वर्सेस भारत आणि आज भारत जिंकला. आज आपण अभिमानाने म्हणू शकतो. आणि ह्यात सगळ्यात जास्त साथ तर मला माझ्या आई वडिलांनी दिली. त्यांना नेमकं हेही नव्हतं माहिती की मी कोणत्या स्पर्धेत भाग घेत आहे. आणि अशा माझ्या पालकांना ज्यांना त्यातलं ज्ञानही नसलेल्या पालकांनी जेव्हा गावभर गर्दी बघितली, सत्काराचे सोहळे बघितले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. आणि हे सगळं करू शकली फक्त आणि फक्त मी माझ्या आई वडिलांच्या पाठीमागुळे. म्हणतात ना, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. थैंक यू. फ्यूचरिस्टिक बैरियर फ्री थिंकिंग इलॉन मस्क. मेरी जर्नी 10 साल से ही चालू की थी. मैं 10 साल में इतनी किताबें पढ़ चुका था कि किसी ग्रेजुएट ने नहीं पढ़ी होगी. उसके बाद मैंने 12 साल की उम्र में एक गेम बनाया. वो $500 में बिक गया. उसके बाद फिर मैं जब बड़ा हुआ तो मैंने Zip2 नाम की कंपनी शुरू की. धीरे धीरे मेरे पापा के फंड से मतलब मेरी कंपनी आगे बढ़ी. उसके बाद बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आए. फिर बाद में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने सोचा कि इसको अभी एक्सपीरियंस नहीं है CEO बनने का, तो हम इसको नहीं बनाएंगे. तो बाद में कुछ तो 2002 या फिर 2000 में कुछ तो खराबी हुई Zip2 के वेबसाइट या फिर उसमें, तो उसको हमने सेल कर दिया. तो उसमें 7% ऑफ इक्विटी मेरा था. तो मुझे $22 मिलियन मिले. उसके बाद फिर मेरी रियल जर्नी चालू हुई. मैंने एक कंपनी बनाई X.com. उसके बाद वो पहली कंपनी थी जिधर ऑनलाइन पेमेंट्स ट्रांजैक्शंस ऐसा होता था. फिर उसके बाद मुझे मेरी और CTO से ना बहस होगी कि लाइनेक्स पे रखिए या विंडो पे. तब मैं बाहर था तो CTO ने सारे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स को एक तरफ लिया और मुझे बाहर निकाल दिया. और मैं बाहर जाते जाते $165 मिलियन लेके गया. फिर उसके बाद मैंने सोचा मंगल ग्रह पे जीवन बचना चाहिए. फिर उसके बाद मैंने बहुत सोचा और फिर रशिया गया अपने प्लान को लेकर. पर उससे पहले मैं सोच लिया था, ग्रेट लीडर्स डोंट ट्राई टू पुट अ स्क्वायर पेग इनटू अ सर्कल,
यानी कि टीम के इंटर कोर को समझ के टीम वर्क के साथ आगे बढ़ना है। उसके बाद मैं रशिया गया और फिर वहाँ पर मुझे पता चला 8 मिलियन का एक रॉकेट। तो मैं मतलब मुझे लगा बहुत महंगा ही है। फिर उधर मैंने मतलब पूछा कम हो सके इसका, तो फिर उसके बाद वहाँ से मुझे रिजेक्टेड कर दिया और फिर मैं अमेरिका वापस आ गया। फिर मैंने अपनी खुद की स्पेस एजेंसी फाउंड की, स्पेसएक्स, आपने सुना भी होगा। और फिर कोई बिलीव नहीं करता था कि प्राइवेट स्पेस एजेंसीज वर्ल्ड को बदल के रख देंगी। उसके बाद मैंने आइडिया लगाया कि क्यों ना रीयूजेबल रॉकेट्स बनाए जाए, जिससे कि खर्चा भी बचेगा और स्पेस में ज़्यादा थिंग्स ऑर्बिट और वो नहीं करेंगे। फिर मैंने पहले रॉकेट बनाया, वो गया मतलब गया नहीं, पर पहले ही ब्लास्ट हो गया। तभी भी मैं रुका नहीं, फिर सेकेंड रॉकेट बना, वो स्पेस में पहुंचते ही ऑर्बिट के बाहर हो गया। फिर उसके बाद मैंने थर्ड ट्राई करने का सोचा, तब भी मैं फेलियर के सामने ही खड़ा था। तो फिर क्या हुआ, थर्ड में मेरा रॉकेट स्पेस में तो गया पर ऑर्बिट में भी नहीं पहुंचा। तो फिर मेरे सारे फंडिंग ख़त्म हो गए थे, मैं बैंकक्रप्ट हो गया था। तो उसके बाद मैंने सोचा कि एक और ट्राई करूँगा। इन्वेस्टर बोले अब कुछ नहीं होगा, पर मैं कहाँ रुकने वाला था। फिर मैं और कोशिश करता रहा और जाएंगे। उसके बाद फिर मेरा फोर्थ लॉन्च इतना सक्सेसफुल हुआ। मैंने फोर्थ लॉन्च में टेस्ट के लिए मेरी टेस्ला रॉकेट मॉडल को है ना मतलब बिठा दिया था। वो अभी भी है ना शायद से स्पेस के चक्कर काट रही होगी। फिर मैं उसमें सक्सेस भी हुआ। नासा से मुझे $1.5 बिलियन का कॉन्ट्रैक्ट मिला। फिर उसके बाद मेरी जर्नी आज से डायरेक्ट बिलियनर तक पहुंची और फर्स्ट बिलियनर विथ $300 बिलियन। फिर और मेरा खासकर यही मानना है, फेलियर इज ऑन ऑप्शन। आपने बहुत लोगों को, आप मुझे पागल भी बोलते हो कि फेलियर कैसे ऑप्शन हो सकता है, पर मैं पहले Zip2 से फेल हुआ, उसके बाद X.com से, सॉरी मैं बताना भूल गया, X.com, बाद में जाके कन्फिनिटी नाम के कंपनी से मिल गई और वो पेपैल बनी, आपको पता ही होगा, और बड़ी कंपनी पेपैल। तो उसके बाद उधर भी मैं फेल हुआ क्योंकि मुझे निकाल दिया था पीछे से। और फिर बहुत सारे फेलियर के बाद फिर मैं सबसे रिचेस्ट मैन ऑन द अर्थ बना। थैंक यू। Of India. But my dear friends, let me tell you, not more about my successes, but more about my failure, my rejections, my determination, my willpower which led me to these successes. So, my story starts from a small sleepy village of Madhya Pradesh which barely had population of 1,000 people. It was a rainy August when a baby girl was born in Brahmin Orthodox family, which was a joint family of more than 30 people. And for them, that was not such a big event. Only 2 souls who were happy on that day were my parents, of course. For others, that was just a normal affair. But 25 years later, when same girl enters in a same village and same family members welcome her with flowers, music, and saying slogans like "Gaon ki beti kaisi ho, Surbi Gautam desi ho." Yes, this was a drastic change from normal girl Surbi Gautam to the IAS officer Surbi Gautam. As I said, I was born in a joint family, and you know, where child doesn't get any special attention. So as usual, my parents put me to the Hindi medium school of our village. All was going good, and first good thing happened in my life, and that was my 5th exam. And I scored out of marks, that too in maths. Everyone appreciated. Teachers encouraged me. पर होता है ना कुछ बीच में distractions. So rather than study, I was giving more time for doing drawing, sketching. I started doing embroidery works. I was getting busy doing pujas and all. And while doing that, my body was getting
painings. When I visited doctor, he said that I was suffering from rheumatic fever. And for that, I need to take antibiotic known as penicillin. And you know that is such a risk, and which can cause death too. But fortunately, I'm still alive. All was getting normal. And second good thing happened in my life, and it was my 10th exam. And guess what? This time not only in maths, but also in science, I scored out of marks. Well, I was the pursued celebrity of my village. Newspaper interviewer came, he asked me 5 questions, and at last he asked me about my career. For a few minutes, I was just blank, and suddenly a word flashed into my mind that was IAS. I replied him that I want to be IAS officer. All appreciated, and I was enjoying this all. Next day, newspaper headline, IAS बनना चाहती है सुरभि. I completed my 12th when I was 20 and a half in City College of Bhopal. I given many more competitive exams like GATE, which I qualified in them all. I started studying for UPSC, and while doing that, I was handling my job, my family responsibilities. But on other side, you guys don't have any responsibility, right? You just want to do is your dream, so work on it. Finally, in 2016, I was IAS officer. At last, I would like to express my feeling through poem. जो नहीं मिला उसका गम सो गलती, हासिल मौकों में फिर यूं न संवरती. किस्मत से लड़कर पाना भी तो जिद है, किस्मत से लड़कर पाना भी तो जिद है, ये बातें मुझ में फिर यूं न उभरती. मुझे भी गम था न मिलने का, मुझे भी गम था न मिलने का, लेकिन खुद से ही वादा था आगे चलने का. कदमों जितना नापू कम है, कदमों जितना नापू कम है, यही रहस्य है मंजिल मिलने का, यही रहस्य है मंजिल मिलने का. Thank you. Thanks for being such a patient audience. हमसे न तू खाने की न पीने की बात करे, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात करे. जिस मातृभूमि के अरे तो गोद में पला, जिस मातृभूमि के अरे तो गोद में पला, जिसके पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात करे, उसके फटे आंचल को तू सीने की बात करे, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात करे. वंदनीय व्यासपीठ, सन्माननीय मुख्याध्यापिका, आदरणीय मुख्याध्यापिका, पूज्य गुरुजन वर्ग आणि मित्र मैत्रिणी, नमस्कार. हो, अगदी बरोबर, मी सकाळी सकाळ. क्या बात है, इंग्लिश स्कूल में माई मेरी भी कॉलर टाइट हो गई है आज. लकीर की फकीर हूँ मैं, कोई बात नहीं, लकीर की फकीर हूँ मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं. काही व्हायचं असेल तर इज्जतदार मात्र नक्की व्हा बेटा. ज्यांनी धडपड करून एवढी मोठी स्कूल, एवढी मोठी संस्था उभी केली, त्यांची आठवण ठेवा बेटा, कारण तुमच्या पंखाला बळ देण्याचे काम संस्था करते, स्कूल करते. तुमचे आई बाबा पण कष्ट घेतात रे. बाबा काम करतो, धडपड करतो, आई पण नोकरी करते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या स्कूलमध्ये सगळ्या टीचर लेडीज आहेत आणि सगळ्या हिरव्या आहेत. आणि योगायोगानं आज मी पण हिरवीच आहे. सबकच हरा भरा आहे बाबा. अरे, बापाची गरिबी झाकण्यासाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकण्यासाठी महिलेचा जन्म आहे बाळ. बेटा, संकटावर पाय देऊन उभे राहा, त्याला घाबरू नका, जगायला शिका. माईवर आलेल्या संकटाने माई कोसळली असती तर कधीच मरून गेली असती, पण मी लढले आणि आभार मानले संकटाचे. ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. कुछ तो अच्छा होने वाला है, म्हणून हरू नका. एक लक्षात घ्या, मी साधी भोळी बाई जगता जगता इथपर्यंत कशी पोहोचले मला कळलंच नाही. मला तुमचं ते इंग्रजी येत नाही, पण मी आज 750 पुरस्कारांची मानकरी आहे. मी 22 देशात जाऊन भाषण दिलंय आणि तेही आपल्या मराठीतून. गर्व आहे मला माझ्या मराठीचा. माझी नऊवारी फॉरेन रिटर्न आहे बरं का. आधी भीक मागून पोट भरत होते, आता भाषण करून राशन मिळते. जीवन बदलले आहे बाळांनो. मी माझ्या दुःखाचं प्रदर्शन करत नाही, पण जेव्हा मी काही नव्हते तेव्हा मी विचार करत होते, सिंधुताई, तुला जर हजारो मुलांची आई व्हायचं असेल तर स्वतःच्या मुलीला जवळ ठेवू नकोस.
म्हणून मुलीला सेवा सदनात दाखल केले आणि हजारो मुलांची आई बनले. तुम्ही माझ्या चित्रपटात सर्व बघितलेच असेल. म्हणून सांगते, हरू नका, जगायला शिका. आईची काळजी घ्या, बापाची इज्जत राखा. माझं पोरींच्या आई बापांना एकच सांगणं आहे, बाबांनो, पोरींच्या लग्नाच्या आधी त्यांना 1 डिग्री नक्की घेऊ द्या, मगच त्यांचे लग्न करा. स्त्रियांना माझं सांगणं आहे, अंगभर कपडे घाला, संस्कृती जपा, जिजाऊची लेकरं तुमचाच आदर्श घेतील, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. मी परदेशात गेले की जोरात ओरडतात पोरं, महाराष्ट्राची जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, आणि काय क्वालिटी येते मी. एकच करा, स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नका, स्वतःच्या दुःखात कोसळून जाऊ नका, दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला विलीन करा. क्या बात है, कॉलर टाइट होती है फिर, हम भी कोई कम नहीं, इसी का नाम जिंदगी है. आता मी माईंची लेक थोडंसं बोलणार. स्वामी तिरी जगाचा आई विना भिकारी. खरोखर माय या शब्दाचा सार्थक करणाऱ्या आपल्या माई 4 जानेवारी 2022 रोजी आपल्याला सोडून गेल्या आणि अनाथांची यशोदा हरपली. हरपली माय माझी, हरपली माय ग, अनाथांची माय माझी, सिंधुताई माय ग, झाली आंधळ्याची काठी तुझ माय बाप ग, घेशील का जन्म पुन्हा तू, मागलं हे माय ग, मागलं हे माय ग, मागलं हे माय ग, मागलं हे माय ग. हरपली माय माझी, हरपली माय ग, अनाथांची माय माझी, सिंधुताई माय ग. धन्यवाद. Respected dais, respected Vice Principal Ma'am, my dear teachers and friends, a warm good morning to everyone. First of all, I would like to say thank you to perform the role of great personality. Recently, you heard a song which was sung by me, so can you guess who am I? Can you guess who am I? Can you guess who am I? Yes, absolutely. I am an Indian playback singer, Neha Kakkar. I began performing at my very early age, जब मैं बहुत छोटी सी थी, जब एक एक गाने का मीनिंग क्या है वो भी मुझे पता नहीं होता था, बट मैं गाती थी. I was born in Rishikesh and then we shifted to Delhi. From 4 years till my 6 years of age, I used to only sing bhajan, sandar, kirtan, jagaran and everything. Actually, Sonu Didi was inspiration for me. When I started speaking, she's already singing. So when I started speaking, I used to sing with her. Then, there was a competition there. All the elderly people were there, and I was the only one who was so small, 5 years old. Then I participated, I sang, and the best part of that competition was I won that competition. I participated in Indian Idol. That time I think
and I used to feel like, oh, wow, good, people are recognizing me. But after Indian Idol, it's been 2 years and nothing is happening. I started performing all over the world, but nothing is happening after Indian Idol. I didn't get any playback or anything. Then I thought that, okay, my journey ends here because I got eliminated from Indian Idol. I couldn't win the show, so I thought that, okay, my journey ends here. But God had a lot of plans for me. Then after a couple of years, I get a call from Mr. Sandesh Sanilaj's office. Then after a couple of years, my very first super hit song, that was Second Hand Jawani from Cocktail, was released, and that was the time the journey started. Then after that, Dhaping Nach KM, Aao Raja, or Sunny Sunny, and so many. अब तो याद भी नहीं रहते. मैं अपनी बात अगर आपसे शेयर करूँ तो आई एम अ वेरी शॉर्ट हाइटेड गर्ल. मैं नॉर्मल लोग की जो हाइट है वो मेरी हाइट नहीं है. इसकी वजह से मेरे बहुत ताने सुने हैं, गंदे वाले ताने मिले हैं, मजाक बनी है. पर जब से मैंने गाना शुरू किया, मैंने कहा कि मैं इतना अच्छा गाऊंगी, इतनी ऊंची हो जाऊंगी लोगों की नज़रों में कि लोगों को जो मेरी छोटी हाइट है वो नज़र नहीं आएगी, मेरा जो ओहदा ऊंचा है लोगों को वो नज़र आएगा. और आज देखो आप, मैंने शुरुआत की इंडियन आइडल एज ए कंटेस्टेंट और कुछ ही सालों में आज मैं उसकी जज हूँ. सो आई मस्ट से चलो लेट्स डू दिस. 1 2 3 दिल को करार आया. What happened? नाराया तुझ पे है प्यार आया, पहली पहली बार आया. Thank you. Entrepreneur and was as a judge in Shark Tank India. आज मैं यहाँ पे हूँ आपको बताने के लिए कि मैंने अपनी कंपनी कैसे बिल्ड की और किन फेलियर्स को फेस किया और आज मैं यहाँ पे हूँ. आजकल जो लोग हैं ना वो काफ़ी जल्दी में है, उन्हें 2-3 साल में ही एक यूनिकॉर्न कंपनी बनानी है. बट मेरा एक्सपीरियंस ये नहीं था. कंपनी बनाने के लिए आपको चाहिए बहुत सारा पेशेंस, कंसिस्टेंसी एंड ईयर्स ऑफ हार्डवर्क. कंपनी बनाना थोड़ा मुश्किल है पर नामुमकिन नहीं. तो मैं थ्रू अपनी स्टोरी आपको ये बतानी चाहूँगी कि हाउ वाज माय जर्नी. मैं स्टार्ट करूँगी अपने बचपन से. मेरा जन्म गुजरात के एक आनंद करके गांव है, वहाँ पर हुआ था. मैं मेरे पेरेंट्स की ओनली चाइल्ड हूँ. दे बोथ आर PhD डॉक्टर्स. मुझे बचपन से ही उन्होंने काफ़ी इंस्पायर किया है. मैंने अपना कॉलेज IIT में किया और उसके बाद IIM अहमदाबाद. मेरे लिए काफ़ी आसान था ये IIT IIM के एंट्रेंसेस को क्रैक करना. बट जब मैंने खुद को नोटिस किया तो मुझे पता चला कि मैं कुछ नया करने से बहुत डरती थी. मुझे फेलियर से बहुत डर लगता था, इसलिए मैं फेलियर को अवॉइड करती थी और अपने सपने उस बेसिस पे देखती थी कि मैं हमेशा सक्सीड करूँगी और वही मेरे सपने बन जाते थे. और जो कि मुझे पता था कि मैं इन्वेस्टमेंट बैंकिंग में बहुत अच्छी हूँ, तो मैंने उसी के लिए अप्लाई किया और मुझे वो मिला. मुझे 1 करोड़ का पैकेज मिला. मैं काफ़ी खुश थी, पर फिर से मुझे समझ आ रहा था कि मैं फेलियर को अवॉइड कर रही थी और सक्सेस के पीछे ही भाग रही थी. मेरी ये फेलियर को अवॉइड करने की जो दौड़ है वो 23 साल तक एज पर प्लान चली. बट एट 23 आई स्टार्टेड रियलाइजिंग कि ये IIT IIM ये तो सबके ही एस्पिरेशंस होते हैं, पर इसमें मेरी खुद की कोई पहचान नहीं है. इसलिए फिर और जैसे कि बचपन में मुझमें थोड़ी सी इंस्पिरेशन ब्रांड, आई थॉट टू स्प्रेड इट थ्रू ई-कॉमर्स. हम मिडिल क्लास फैमिली से थे, तो और जैसे कि हमें बिजनेस के लिए कैपिटल की ज़रूरत होती है, हमें भी बिजनेस के लिए कैपिटल की ज़रूरत थी.
मैंने बहुत सारे इन्वेस्टर्स को अप्रोच किया, बट देयर वाज नो इन्वेस्टर रेडी टू अप्रोच मींस इन्वेस्ट ऑन नॉन एक्सपीरियंस पीपल। इतने रिजेक्शंस, मतलब जैसे कोई ब्रेकअप के बाद सोच लेता है ना कि मैं इसके बाद कभी रिलेशनशिप में नहीं रहूंगी, वैसे मैंने सोच लिया था कि मैं कभी इन्वेस्टर से तो पैसे नहीं लूंगी, बूटस्ट्रैप करके अपनी खुद की कंपनी बनाऊंगी। यू वोंट बिलीव, मेरी जो मंथली इनकम है वो 10,000 हो गई थी। फ्रॉम 1 crore आई वाज लिटरली ऑन 10,000। बहुत सारे एक्सपीरियंसेस आए, फिर तकरीबन 5 साल बाद मुझे पता चल गया कि नाउ इट्स अ टाइम कि मैं खुद की कंपनी और खुद का ब्रांड बनाऊं। मेरे जो लाइफ पार्टनर थे वही मेरे बिजनेस पार्टनर थे। हमने बहुत सारा रिसर्च किया, इसमें भी बहुत सारा स्ट्रगल किया और हमारा मेकअप ब्रांड शुगर बनाए। और हाँ, हमने प्रोडक्ट के साथ कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं किया और ना ही कभी आगे भी करेंगे। वुमेन्स ये मेकअप करती है क्योंकि ये करके उन्हें कॉन्फिडेंट फील होता है और ना कि इसलिए क्योंकि उन्हें 3 शेड्स गोरा दिखना होता है। तो हाँ, ये थी मेरे शुगर के पीछे की कहानी, जिसमें थी बहुत सारी विनिंग, लर्निंग, फेलिंग, फिर से विनिंग, and my journey from student to an entrepreneur. Do business, grow business, love business. Thank you. So that hopefully you can take away something from it. So let us start from the basics. I'm Selena Gomez and I'm from Grand Prairie, Texas. My mom worked for jobs and completely dedicated her life into making mine better. So for me, she is a definition of a strong woman. I love her so much because she taught me those values so much. I wanted to be an actress and live on my dream. But when I was 11, I had a casting director tell me that I wasn't strong enough to carry on my own show. And I'm sure all of you here have been told that you don't have what it takes and that you may not be good enough. Not so many people support you and you've been said all these things. When deep down it's all you want to do. You want to be part of something great. You want to do something great. And it does more than knocks the wind out of you. It crushes you when people tell you that you're not good enough. It happened with me. But then I had my mom, stronger than ever. She told the most important thing to me is always believe in myself. If I love to do something, I should do it because I love it and I believe I can do it. So she taught me to always believe in myself and keep going. I am surrounded by people who are supposed to guide me, and some of them have and others haven't. They pressure me. There's so much pressure you gotta deal with every day, with work, with school, with friends, with families. I know, sometimes with mind. I had completely given into that pressure. I lost the sight of who I was. I listened to the opinions of people. I tried to change myself because I thought that only then would people accept me for it. But now, all I know is I cannot be anyone else but be myself. It's important for us to learn to be ourselves, to be who we are, to do whatever we love to do, and most importantly, to know that we have got each other's back. Thank you. On medical grounds. This did not prevent me from joining the war as I registered for the armed forces being sought by the Bavarian army. In the 5-year period in the battlefield, I was a part of 60th Reserve Regiment. I drew widespread from my heroism and courage on the battlefield. After that, I registered with the many forces for the betterment of people. While my feminine escape could be seen as destructive and bad if things don't go my way, but it was in some circumstances during the war. Now here, as a Dhanashree Gaikwad, I would like to say few things of Adar Bidlar. Many people say that his strict behavior was a bad thing, his negative point, but no, bad thing was not that. A goodness and evil depends on the agent of the dictatorship, the one who is leader. And the Hitler was a very excellent and good leader, yes, but for German only. He loved only his German people. Yes, there was a negative point in him, but there was a leader in him which few have acknowledged. As Hitler always keeps saying that, and I can fight only for something that I love only what I respect, and respect only what I at least know. Thank you, have a great day ahead. सपने देखती हूँ और फिर खूब मेहनत करती हूँ ताकि वो सपने पूरे हो सके। अपने दिल की सुनती हूँ और जो मुझे सही लगा वही करती हूँ। हेलो दोस्तों, मैं हूँ नमिता थापर, एमकेआर फार्मास्यूटिकल्स की एग्जीक्यूटिव डायरेक्टर। तो बात की जाए बिल्कुल मेरे बचपन से, तो मेरा जन्म एक पारंपरिक गुजराती फैमिली में हुआ, लेकिन वहाँ पे एजुकेशन जिसे बोलते हैं पढ़ाई, उसका बहुत इम्पोर्टेंस था। तो बचपन में तो मैं बिल्कुल पढ़ाकू थी। आई थिंक पढ़ाई के अलावा ज्यादा कुछ किया नहीं है मैंने। तो सबके लाइफ में कोई ना कोई रोल मॉडल जरूर होता है। वैसे मेरे लाइफ में मेरी रोल मॉडल थी मेरी माँ। ये किस्सा मैं बहुत हंस के सुनाती हूँ लोगों को कि जब बचपन में लड़कियां और माँ एक साथ बैठते थे, उन्हें कहानियां सुनाया करते थे। तो रामायण की सुनाएगी, महाभारत की सुनाएगी, चलो पंचतंत्र की तो सुनाए। लेकिन मेरी माँ बिल्कुल अनोखी थी। वो मुझे पास बिठा के मैगजीन्स दिखाती थी जहाँ पे वुमेन सूट पहने प्रेजेंटेशन दे रही है, हाई हील्स पे वो चल रही है, ब्रीफकेस है हाथों में।
और वो मुझे बोलती थी कि तुम्हें ये बनना है। तो बहुत कम उम्र में जिसे बोलते हैं एम्बिशन, जुनून, उसने वो मुझ में लाया और मुझे ये लगता है वो बहुत जरूरी है। अभी अगर मेरा फेवरेट टॉपिक आ ही गया है वुमेन्स, महिलाएं, तो मैं उसके बारे में बोलना चाहूंगी। मेरा ऐसा मानना है कि हम वुमेन्स टाइम मैनेजमेंट में बिल्कुल माहिर है। मतलब कैसे 50 काम एक दिन में करना है ये हमें बहुत अच्छे से आता है। लेकिन एक चीज जिसे बोलते हैं हर बार करना, मैंने ये अच्छे से किया कि नहीं, मैं यहाँ नहीं की, मतलब टाइम मैनेजमेंट में हम है लेकिन गिल्ट मैनेजमेंट में वी आर टेरिबल। तो अभी मैं एक एग्जांपल देना चाहूंगी। मुझे बेटे हैं तो जिसे बोलते हैं ना न्यू मॉम, तो जब मेरा बेटा प्री स्कूल में था 2.5, जब मैं मेरा कोई ऑफिस का इवेंट मिस करती थी उसके स्कूल के इवेंट के लिए तो गिल्टी फील होता था। अब कोई मुझे सीरियसली नहीं लिया, इम्पोर्टेंट मीटिंग मिस हो गई। और जब मैं उसका कोई इवेंट मिस करती थी अपने ऑफिस के लिए तो हे राम, कब पढ़ेंगे, कितनी बुरी माँ, कितनी बकवास। ये लेबल्स जो लोग हमारे ऊपर लगाते हैं हम उनके बारे में ज्यादा सोचते हैं, खुद के बारे में कम सोचते। वो कहते हैं ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, अनदेखा कर दो, अनसुना कर दो। अमिताभ बच्चन का एक डायलॉग भी है इससे, मैं जहाँ खड़ा रहता हूँ, लाइन वहीं से शुरू होती। अरे आप खुद के आदर्शों पे चलो, खुद के उसूलों पे चलो, वो ज्यादा जरूरी है। मेरा दूसरा पॉइंट, हम है ना मदद मांगने में बहुत हिचकिचाते हैं, सारे काम खुद को ही करने। मदद मांगेंगे तो मतलब खुद में कोई कमी है, अरे क्यों मांगो मदद, तुम्हारे है, तुम्हारी फैमिली है, तुम्हारे वर्क के कॉलीग्स है, लोग मदद करना चाहते हैं। आप ही खुद को प्रेशराइज करते हो, मत मांगो मदद, मांगो मदद, उसमें कोई शर्म की बात नहीं है। फिर आप और अच्छे से हर एक काम मैनेज कर पाओगे और खुद के लिए टाइम भी निकाल पाओगे। मेरा थर्ड सबसे इम्पोर्टेंट पॉइंट, हम खुद में बहुत खामियां ढूंढते हैं, मुझ में ये अच्छा नहीं, मैं ये नहीं कर सकती, मुझे आता ही नहीं है। अगर आप खुद में हर वक्त खामियां ढूंढते रहोगे तो आपकी लाइफ को एंजॉय कब करोगे, खुद से प्यार कब करोगे। एक दिन ऐसा आना चाहिए जब आप बोले मैं जैसी हूँ ठीक हूँ, अपने आप से प्यार कर, बदलेंगे, धीरे धीरे बदलेंगे, जल्दी नहीं है। अगर दुनिया आपको बदलने को कहते हैं तो मत बदलिए, अगर आपकी दिल की आवाज बदलने बोलती है तो बदलिए। तो ये मेरे कुछ विचार, उम्मीद करती हूँ आपके दिल में पहुंचे होंगे। और जाते जाते इतना ही कहना चाहिए, थैंक्स फॉर योर टाइम। Okay, all 4 girls of 10th standards were really outstanding and awesome, I would say. So please give a loud clap one more time for all 4.